केंद्र से वर्धा नदी के रोहिणी घाट पे पुलिया बनाने के लिए 38 करोड़ रुपए की निधि को मंजूरी दी गई है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के विशेष सहयोग प्राप्त हुए हैं। ज्येष्ठ नेता सांसद दत्ता मेघे के पास भोजाजी महाराज देवस्थान के अध्यक्ष डॉक्टर विजय परबत ने इसके विशेष आग्रह किया था। इस पुल के बनने से आजनसरा से माहूर तीर्थस्थल की यात्रा अब सीधी जुड़ जाएगी, जिससे तीर्थस्थल से तीर्थस्थल तक का मार्ग सुविधाजनक हो जाएगा। इस पुल का निर्माण वर्धा नदी के रोहिणी घाट पर 38 करोड़ रुपए की केंद्रीय निधि से किया जाएगा। वर्धा जिले और यवतमाल जिले के बीच की दूरी कम हो जाएगी और यह पुल संचार के लिए नजदीकी मार्ग के लिए सुविधाजनक होगा। इससे यात्रा की दूरी कई किलोमीटर कम हो जाएगी। आपण आलो आजनसरा नजीक वर्धा नदीच्या रोहिणी घाटावर। याच रोहिणी घाटावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी 38 कोटी रुपयात भव्य अशा पुलाची मंजुरी दिली आहे। एकूणच ह्या पूल जो आहे आजनसरा ते माहूर जे तीर्थक्षेत्र आहे ते थेट या पुलामुळे तीर्थक्षेत्र होणार आहे। वर्धा जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी हे दिलासादायक बातमी आहे। यामुळे वर्धा जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातील जो प्रवास आहे तो कमी होणार आहे। एकूणच दिलासादायक बातमी आली आहे। आपण जे आहे त्याच्यासाठी जे आहे शासकीय बांधकाम विभागाचे अधिकारी सुद्धा इथे मेजरमेंटसाठी आले आहे। आपण बघू शकता हे जे हा जो परिसर आहे या परिसरातच जो आहे 38 कोटी रुपयात मोठा जो पूल जो आहे निर्माण करण्यात येणार आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता त्या तिकडल्या पलीकडल्या साईडने शासकीय बांधकाम विभागाचे काही अधिकारी तिकडे मेजरमेंट घेत आहे किंवा पाहणी करत आहे। तर ही जे आहे वर्धा नदी आहे, याच वर्धा नदीवर असा भव्य असा 38 कोटी रुपयाचा जो पूल बनणार आहे आणि या पुलावरून दळणवळण वर्धा जिल्ह्याचं आणि वर्धा जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्याचं जे दळणवळण कमी होणार आहे असंच काही म्हणावं लागेल। या 38 कोटी रुपयात भव्य असा जो पूल इथे निर्माण करण्यात येणार आहे। या पुलामुळे जे तीर्थक्षेत्र आजनसरा तीर्थक्षेत्र आहे ते माहूर तीर्थक्षेत्र ते थेट जोडल्या जाणार आहे। या पुलामुळे अशी दिलासादायक बातमी जे भक्तांसाठी निर्माण झाली आहे। कदाचित होऊ शकते शक्तिपीठ महामार्गासाठी सुद्धा या पुलाचा वापर करण्यात येण्याची शक्यता आहे। शक्तिपीठ मार्गासाठी सुद्धा हा पूल वापरण्यात येऊ शकते अशी शक्यता नाकारता नाहीत। एकूणच वर्धा जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी हे 38 कोटी रुपयात जो पूल बनणार आहे त्यामुळे दिलासादायक बातमी जी आहे समोर आली आहे असंच म्हणावं लागेल। 38 कोटी रुपयात वर्धा नदीच्या रोहिणी घाटावर केंद्रीय निधीमधून मोठा पूल बनणार आहे आणि त्या पुलामुळे तीर्थक्षेत्र आजनसरा ते तीर्थक्षेत्र माहूर हा थेट प्रवास होणार आहे आणि नागरिकांना मोठी सुविधा होणार आहे। आपल्याला आलो रोहिणी घाटावर वर्धा नदीच्या जे आजनसराचे अध्यक्ष आहे डॉक्टर परबत साहेब त्यांच्याशी आपण माहिती सांगा मोठा तुमचा पाठपुरावा होता। त्या पाठपुराव्यामुळे आज रोहिणी घाटावर जो 38 कोटी रुपयाचा पूल जो आहे केंद्रीय निधीतून नितिन गडकरी साहेबांनी मंजूर केला आहे। काय बोलाल तुम्ही? मी माननीय नामदार नितिनजी गडकरी साहेब यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो। कारण श्री संत भोजाजी महाराज देवस्थान हे पूर्ण विदर्भात एक शेगावनंतर एक मोठं देवस्थान आहे। इथे महिन्याला 5 ते 6 लाख लोक इथे येतात, दर्शनाला येतात, पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन येतात आणि विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातून इथे खूप मोठ्या प्रमाणात भक्तांची संख्या आहे आणि त्यांना असं फिरून कापसी मार्गे शिरसगाव मार्गे असा थेट मार्ग नव्हता आणि हा पाठपुरावा आमचा गेल्या 10 वर्षापासून होता। यामध्ये आमचे तत्कालीन जिल्ह्याचे खासदार रामदासजी तळस साहेब, तसेच आमचे विधानसभाचे आमदार समीरभाऊ कुणावार, तसेच विधान परिषद आमदार डॉक्टर रामदासजी आंबटकर यांनी फार मोठा सहकार्य आमच्या भक्त लोकांना आणि आमच्या कमिटीला केलेला आहे। वेळोवेळी त्यांनीसुद्धा पत्राचार केलेला आहे आणि आम्ही सतत त्यांच्या मागे लागून हे काम आज मंजूर झालेलं आहे। यादीमध्ये नाव आलेलं आहे 38 कोटीचा पूल। त्याबद्दल मी शासनाचा आणि नेते मंडळीचा आभारी आहोत। एकूणच सांगा हा जो 38 कोटी रुपयाचा मोठा पूल इथे बनणार आहे यामुळे तीर्थक्षेत्र आजनसरा ते तीर्थक्षेत्र माहूर असा थेट प्रवास हा होणार आहे। आणखी काय काय फायदे या पुलामुळे होणार आहे? महाराष्ट्र शासनाचे धोरण नुकतेच म्हणजे पर्यटन स्थळांना जोडणे, धार्मिक पर्यटनांना जोडणे, त्यासाठी शक्तिपीठ महामार्गाची सुद्धा घोषणा झालेली आहे। त्यासाठी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे की थेट आजनसरा देवस्थान ह्या मोठ्या तीर्थक्षेत्रापासून तर थेट कळम आणि माहूरगड काही शक्यता आहे कशा या जो पूल बनणारा 38 कोटी रुपयाचा शक्तिपीठ मार्गासाठी ह्या पुलाचा वापर होऊ शकते अशा कुठल्या शक्यता आहे? बिलकुल सर, कारण इथून जोडणारा यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा जवळचा मार्ग नव्हता, म्हणून गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा
आमच्या नेते मंडळीकडे शासनाकडे केलेला आहे। नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही प्रत्यक्ष भेटीला गेलो, 3-4 वेळा शिष्टमंडळ घेऊन गेलो। त्यांनीसुद्धा सकारात्मक आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून या पुलासाठी आम्हाला सकारात्मक दिशा दिली आणि त्यामुळे हा मार्ग पुढे जाऊन शक्तिपीठ महामार्गासाठी सुद्धा इथूनच मार्ग निघण्याची शक्यता आम्हाला आशा आहे। काय म्हणणार, ह्या जो वर्धा जिल्हा ते यवतमाळ जिल्हा हा प्रवास किती अंतराचा कमी होणार असं वाटते तुम्हाला? हा एकूण 50 किलोमीटर अंतर कमी होणार, कारण यवतमाळ जिल्ह्याचे 70% लोक इथल्या भोजाजी महाराजांचे भक्त आहेत आणि ते असे फिरून येतात आणि त्यातल्या त्या शिरसगाव ते आजनसरा पोहणा मार्ग अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। त्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करत आहोत की CRFमध्ये हा हायवे टू हायवे म्हणजे राज्य महामार्ग वडनेर ते कापसी, राळेगाव आणि वडनेर ते हैदराबाद या रोडला जोडणारा एक महामार्ग आमच्या आजनसऱ्याहून जा यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे। त्या लोकांसाठी 50 किलोमीटरचा फेरा कमी करून या पुलामुळे त्याचा फायदा होणार आहे। एकूणच जो आहे रोहिणी घाट वर्धा नदीवर 38 कोटी रुपयात केंद्राचा जो निधी मिळाला आहे, ह्या केंद्रातला जो निधी मिळून हा पूल बनणार आहे। एकूणच दिलासादायक बातमी आहे आजनसरा येथील भक्तांसाठी आणि वर्धा जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे असंच म्हणावं लागेल। 38 कोटी रुपयात मोठं अंतर जे वर्धा जिल्ह्याचं आणि यवतमाळ जिल्ह्याचं कमी होणार आहे। त्या संदर्भात जी माहिती आपण डॉक्टर परबत आहे आजनसरा देवस्थानचे अध्यक्ष त्यांच्याकडून घेतलीच आहे। आणखी काही नागरिक आहे इथे, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। आपण वर्धा नदीच्या जे आहे रोहिणी घाटावर आलो आहोत। आजनसराचे जे सरपंच आहे त्यांचे सुद्धा आपण मनोगत जाणूया। मोठी जी आनंदाची बातमी आजनसरा परिसरात 38 कोटी रुपयात मोठा पूल बनणार आहे। हा थेट मार्ग आजनसरा ते माहूर असा थेट मार्ग राहणार आहे आणि यवतमाळ वर्धा जिल्ह्याचं अंतर कमी होणार आहे। काय सांगणार आता? सर्वप्रथम मी माननीय नितीनजी गडकरी यांचे खूप मनापासून आभार मानतो, कारण का जे आमच्या पाठपुराव्याला सहकार्य दिलं गडकरी साहेबांनी आणि इथे जे भाविक भक्त येतात यवतमाळ जिल्ह्यातून खूप जास्त प्रमाणात येतात आणि त्यांना अंतर कापसी मार्गे किंवा रायगाव मार्गे यावं लागतं। ते आता सरळ 38 कोटीचा वर्धा नदीवर पूल झाल्यामुळे त्यांना सोयीस्कर होईल आणि त्यांचा प्रवास सहजरित्या पार पाडू शकते आणि भक्ताला हे एक गुड न्यूज आहे। गडकरी साहेबांनी जे केलं ते भक्त त्यांना खूप आशीर्वाद देईन आणि त्यांच्या मनापासून आभार राहील। एकूणच यासाठी विशेष प्रयत्न डॉक्टर साहेब मला सांगा, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीत विशेष प्रयत्न कोणाचे राहिले? आम्ही असं ऐकलं का मोठा पाठपुरावा दत्ता मेघे साहेबांना केला होता, त्या संदर्भात काय सांगा? जी बिलकुल बरोबर आहे, कारण सामाजिक क्षेत्रात मी वावरताना आदरणीय ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे साहेब यांचा खूप मोठं मार्गदर्शन आणि आशीर्वाद मला नेहमीच लाभलेले आहे। मी त्यांच्यामुळे या राजकीय चळवळीत आलेलो आहे समाजकारणातून आणि त्यांना मला वेळोवेळी मदत केलेली आहे। आम्हाला हे सांगा का या मार्गासाठी 38 कोटी रुपयाचा जो पूल बनला आहे यासाठी दत्ता मेघे साहेबांचे काय विशेष प्रयत्न राहिले? जी बिलकुल, प्रसाद योजनेच्या वेळेससुद्धा मेघे साहेबांनी स्थानिक नेत्यांच्या नंतर मेघे साहेबांनी शब्द टाकला होता गडकरी साहेबाकडे, तीसुद्धा योजना मंजूर झालेली आहे। केंद्रीय पर्यटनमध्ये आपलं देवस्थान आलेलं आहे। तसंच या 38 कोटी रुपयाच्या पुलासाठी दत्ता मेघे साहेबांकडे सुद्धा आपण शब्द टाकला होता, दत्ता मेघे साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला अशी माहिती आमच्याकडे आहे। काय म्हणून? जी, कारण 10 वर्षापासून आमचा सततचा पत्राचार, खासदार आमदार यांना भेटी, खासदार आमदारांचे पत्र गडकरी साहेबाकडे डिपार्टमेंटला, तरी पण ही मंजुरी होत नव्हती। शेवटी आम्ही शिष्टमंडळ आणि मी दत्ताजी मेघे साहेबांकडे गेलो आणि त्यांना साकडे घातले की साहेब, आपला एक कार्यकर्ता आज या देवस्थानच्या अध्यक्षपदावर आहे आणि आपल्याला मी नम्रपूर्वक विनंती करतो, आपल्याला हात जोडतो, आपल्या पाया पडतो की हा पूल जर झाला तर 2 जिल्हे जोडल्या जाईल आणि हा सरळ थेट माहूर आणि कळमला मार्ग जोडला जाईल आणि हे आजनसरा तीर्थक्षेत्र एका टोकाला आहे, वडनेरपासून गेल्यानंतर इथे एंड होतो, तो महामार्गाच्या रूपानं यवतमाळ जिल्ह्याला जोडून सरळ मार्ग होईल आणि ह्या धार्मिक पर्यटनासाठी ह्या भक्त लोकांना फार मोठी सुविधा होईल आणि हायवेवर आमचं मंदिर येईल। तर साहेब, आपण हे काम करावं। त्यांनी पत्रसुद्धा दिलं आणि गडकरी साहेबांना प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी बोलणी केली आणि आज आनंदाची बातमी, आमदार समीर कुणावार साहेब, तत्कालीन खासदार रामदाजी तडस साहेब, डॉक्टर रामदाजी आंबटकर साहेब आणि विशेष प्रयत्न आणि विशेष आशीर्वाद मान्य दत्ताजी मेघे साहेब यांच्या विशेष आशीर्वादाने आणि गडकरी साहेबाच्या कृपादृष्टीने हा पूल इथे झालेला आहे। त्याबद्दल मी भक्त लोकांतर्फे आणि कमिटीतर्फे त्यांचा मनपूर्वक हृदयपूर्वक आभारी आहे। एकूणच
38 कोटी रुपयात वर्धा जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा मोठा असा पूल होणार आहे। एकूणच जे आहे माननीय नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांनी एक आजनसरा या परिसरातील लोकांना मोठे गिफ्ट दिले असंच म्हणावं लागेल। आपल्याबरोबर आजनसरा येथील नागरिकसुद्धा आहे। वर्धा नदीच्या रोहिणी घाटावर 38 कोटी रुपयाचा जो आहे पूल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रातील निधीतून मंजूर केलेला आहे। आपल्यासोबत आजनसराचे नागरिक आहे। दादा सांगा, 38 कोटी रुपयात मोठं गिफ्ट जे आहे नितीन गडकरी साहेबांनी आजनसरा परिसरातील दिलं आहे। या मार्गामुळे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातलं मोठं अंतर होणार आहे। माहूर ते आजनसरा असं तीर्थक्षेत्र थेट होणार आहे, काय बोलणार? सर, आम्ही 10 वर्षापासून या पुलामागं लागून आहे। सगळे गावकरी पूर्ण इकडले जे आहे आमचे या साईडचे वणुजा चिखली सगळे ठराव जमा करून गडके साहेबाकडे डॉक्टर साहेब आम्ही गावातले काही म्हणजे जे नागरिक होते सोबत घेऊन आम्ही तो 10 वेळा भावना गवळी असे आपले उईके साहेब आहे। पाठपुरावा किती दिवसापासून सुरू आहे? आम्ही म्हणजे 8-9 वर्ष झाले। 10 वर्ष, हां 8-9 वर्षापासून चालू आहे। आज जे आहे 8-9 वर्षाच्या पाठपुराव्याला आपलं यश आलं आहे। काय म्हणणार, किती आनंद आहे आपल्याला? आज खूप आनंद झाला मला आज, कारण आजचा दिवस भोजाजी महाराजा मेन आजनसरा भोजाजी महाराजा दिवस आज बुधवार आहे आज, त्यामुळे आज मला खूप आनंद झाला। का खूपच आनंद झाला का माझ्या यशाला किंवा माझ्या साहेब डॉक्टर प्रयत्नाला खूप आम्हाला भेटला यश। एकूणच आपण वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदीच्या रोहिणी घाटावर आलो। रोहिणी घाटाला 38 कोटी रुपयाचा पूल जो मंजूर झाला आहे, पण या पुलासाठी आजनसरा परिसरातील नागरिकांनी अथक प्रयत्न केले आणि माननीय नितीन गडकरी यांनी आजनसरा परिसरातील नागरिकांना मोठं एक गिफ्ट दिलं असंच काही म्हणावं। इन BCN न्यूज़ के लिए हिंगन घाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।